नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो बघा 2025 मध्ये तलाठी एक्झाम असो किंवा कोणतीही सरळ सेवाची एक्झाम असो. तर त्यासाठी मित्रांनो आम्ही टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला रोज लाईव्ह सीरीज चालू केलेली मित्रांनो. त्यात तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, जी-के हे सब्जेक्ट तुमचे एकदम बेसिक काय आणि एकदम ट्रिक प्रमाणे तुम्हाला काय मित्रांनो ते शिकवले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय. तसंच टेलिग्रामची लिंक आहे त्याला पण काय मित्रांनो तुम्हाला जॉइन व्हायचंय. आणि तुम्हाला जर सरळ सेवेची बॅच पाहिजे असेल मित्रांनो, तर खालील डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती काय तुम्हाला मित्रांनो संपर्क करायचा आहे मित्रांनो. समजलं? मग बघा मित्रांनो, त्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे मित्रांनो. तो पण काय एकदम बेसिक आणि काय एकदम ट्रिक प्रमाणे मित्रांनो. एकदा जर लेक्चर केलं तर तुम्हाला नवीन तो टॉपिक करायची गरज नाही मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, त्यात मी तुम्हाला आज आपण जो टॉपिक बघणार आहोत, त्या टॉपिकचं नाव आहे नातेसंबंध. नातेसंबंध मित्रांनो नातेवाईक. नातेसंबंध बोलून तुम्हाला लगेच कळालं असेल. आपले नातेवाईक आई-वडील, मामा, काका, मावशी, बहीण, भाऊ हे सगळे काय असतात आपले नातेवाईक असतात मित्रांनो. मग समजलं? नात्यांवरती आपल्याला काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघा मित्रांनो, जेव्हा क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल, की रोहन हा प्रीतीचा नवरा आहे. कोण? रोहन हा प्रीतीचा पती आहे. मग त्यावेळेस कसं सॉल्व्ह करायचं बघा. आपण कन्फ्यूज होऊन जातो की नाही? मग काय करायचं मित्रांनो, जेव्हा पुरुष असेल त्याच्या डोक्यावरती काय द्यायचं? प्लसचं चिन्ह द्यायचं. पुरुष असेल त्याच्या डोक्यावरती काय द्यायचं? प्लस द्यायचं आणि जेव्हा स्त्री असेल तेव्हा तिच्या डोक्यावरती काय द्यायचं? मायनस द्यायचं मित्रांनो. समजलं? का? जेव्हा आपण नावाने तर ओळखू शकतो. जर क्वेशनमध्ये नाव असेल, तर हा कोण आहे? पुरुष आहे आणि ही कोण आहे? स्त्री. आपल्याला ते कळू शकतं. पण जेव्हा ए हे असेल मित्रांनो, ए जेंडर असेल, मग तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. काय गोंधळतो. मग ए कोण आहे? बी कोण आहे? सी कोण आहे? कोण कोणाची मुलगी आहे? कोण कोणाचा मुलगा आहे? कोण पती-पत्नी? आपल्याला ते कळत नसतं. मग आपण काय क्वेशन करेक्ट सॉल्व्ह करतो. डायग्राम काय व्यवस्थित काढून घेतो. पण आपण काय परत तो क्वेशन चेक करत असतो. मग आपला वेळ कसा वाचेल परीक्षेला? मग त्यासाठी जर आपण चिन्ह दिले मित्रांनो, पुरुषच्या डोक्यावर प्लस आणि स्त्रीच्या डोक्यावर मायनस दिलं, तर मग आपला क्वेश्चन काय मित्रांनो कमीत कमी वेळेत सॉल्व्ह होत असतं मित्रांनो. समजलं? पुरुष आणि स्त्रीच्या डोक्यावर प्लस आणि मायनस का द्यायचं मित्रांनो. आणि बघा, जेव्हा पती-पत्नी असतील मित्रांनो, काय? जेव्हा पती-पत्नी असतील त्यांच्यात काय डबल लाईन दर्शवायची. काय? जेव्हा पती-पत्नी असतील त्यांच्यात डबल लाईन दर्शवायची आणि जर मुलगा-मुलगी कोणी असेल, त्यांच्यात काय मित्रांनो सिंगल लाईन दर्शवायची. काय? जेव्हा पती-पत्नी असतील, तेव्हा त्यांच्यात डबल लाईन दर्शवायची. सिंगल लाईन कोण मुलगा-मुलगी असेल त्यांच्यात काय मित्रांनो सिंगल लाईन दर्शवायची. समजलं? हे बेसिक. बघा मित्रांनो, आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, लाजू नका. बघा मित्रांनो, आपला पहिला क्वेश्चन काय? ए हा डीचा भाऊ आहे. डी हे बीचे वडील आहेत. बी आणि सी या बहिणी आहेत. तर सीचं एशी नातं काय? बघा, ए हा डीचा भाऊ आहे. डीचा भाऊ कोण आहे? ए. डीचा भाऊ कोण आहे? ए. ए हा डीचा भाऊ आहे. भाऊ म्हणजे कोण झाला तो? कोण झाला तो? पुरुष झाला. म्हणून त्याच्या डोक्यावरती काय दाखवलं? प्लस दाखवलं. आणि ते काय आहेत? भाऊ-बहीण आहेत किंवा भाऊ-भाऊ आहेत आपल्याला ते माहिती पडलं नाही. पण ए हा भाऊ आहे हे माहिती आहे. डी बहीण आहे का भाऊ आहे आपल्याला अजून माहिती नाही. म्हणून त्यांच्यात काय दाखवलं आपण? सिंगल लाईन दाखवली. कोणती लाईन दाखवली? सिंगल लाईन. डी हे बीचे वडील आहेत. बीचे वडील कोण आहे? डी. मग ते वडील आहेत म्हणून काय इथे? प्लस. म्हणजे दोघं कोण झाले? भाऊ झाले. आणि डीची हे कोण आहे? बीचे वडील कोण आहेत? डी. पण ते पुरुष आहे का स्त्री आपल्याला अजून माहिती नाही. पुढे बघूया आपल्याला मिळतंय का ते. बी आणि सी या बहिणी आहेत. बी आणि सी काय आहेत मित्रांनो? बहिणी आहेत. म्हणजे ही कोण झाली? स्त्री झाली. बी आणि सी कोण आहेत या दोघं? बहिणी आहेत. तर सीचे एशी नाते काय? त्यांनी काय सांगितलं त्यांनी? सीचं एशी नातं काय आहे मित्रांनो? बघा काय नातं आहे? आता ती कोण आहे? भावाची मुलगी आहे. डी एच्या भावाची मुलगी कोण लागेल? सी पुतणी लागेल. आपल्या भावाची मुलगी कोण लागते? पुतणी लागत असते. मग डी आणि ए काय आहेत दोघी? भाऊ आहेत. भावाची मुलगी कोण आहे? पुतणी. पर्याय क्रमांक बी. भावाच्या मुलीला काय म्हणतात मित्रांनो?
पुतणी असे म्हणत असतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन. एक्स हा ए चा भाऊ आहे, पण ए हा एक्सचा भाऊ नाही. तर ए ची आई वाय, एक्सचे वडील एक्स असून त्याचे काका यस आहेत. ए एक्स वाय झेड हे एक सर्व एकाच घरात राहतात. तर ए व एक्स हे दोघांचे नाते काय आहे मित्रांनो? बघा काय सांगितलं त्यांनी. ए एक्स हा ए चा भाऊ आहे. ए चा भाऊ कोण आहे? एक्स. ए चा भाऊ कोण आहे? एक्स. भाऊ आहे म्हणून त्या डोक्यावरती काय दाखवलं आपण? प्लस. पण ए हा एकचा भाऊ नाहीये. म्हणजे भाऊ नाहीये तो. ए कोण आहे? एकचा भाऊ नाहीये. म्हणजे मग ती कोण असेल? स्त्रीच असेल. कोण असेल? स्त्री. भाऊ नाही म्हटलं मग ती त्याची कोण येईल? बहीण येईल. ए ची आई वाय आहे. ए ची आई कोण आहे? वाय आहे. ए ची आई कोण आहे? वाय. आई म्हणून तिच्या डोक्यावरती म्हणजे ती स्त्री झाली की नाही मित्रांनो? म्हणून तिच्या डोक्यावरती काय दाखवलं? वाय दाखवला. तर वायचे वडील झेड आहे. सॉरी एक्सचे वडील झेड आहेत. कोण आहेत एक्सचे वडील? झेड आहेत. एक्सचे वडील कोण आहेत? झेड आहेत. म्हणजे हे दोघं कोण झाले? पती पत्नी झाले. कोण झाले हे दोघं? पती पत्नी झाले. म्हणून त्यांच्यात काय आपण हे दोघं एक्स आणि वायचे काय? मुलगा आणि मुलगी आहेत. झेड असून त्याचे काका यस आहेत. त्याचे काका कोण आहेत? एस आहेत. म्हणजे एक झेडला काय एक भाऊ आहे. कोण? यस. त्याला त्याचं नाव काय आहे? यस. तो काय भाऊ आहे म्हणून काय त्याच्या डोक्यावरती प्लस दाखवला. एक्स वाय झेड हे सर्व एकाच घरात राहतात. तर ए व एक्स या दोघांचे नाते काय? काय सांगितलं त्यांनी? ए व एक्स या दोघांचे नाते काय आहे? बघा मित्रांनो, एक्स आणि वाय हे दोघं काय आहेत? पती पत्नी आहेत. हे दोघांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मग हे दोघांचं नातं काय होईल मित्रांनो? एक्स काय भाऊ आहे. ए कोण आहे? बहीण आहे. म्हणजे ते दोघं काय झाले? बहीण भाऊ झाले. कोण झाले दोघं? एचं आणि एक्सचं नातं काय आहे? बहीण भाऊ आहे. बघा पर्याय क्रमांक डी. दोघांचं नातं काय आहे? बहीण भाऊ आहे मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा की व्हिडिओ छान आहे असं. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय. राम श्यामला म्हणाला, तू माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीचा मुलगा आहेस. मग रामचा श्याम कोण? पर्याय आहे काका, भाचा, भावंड, मामा. बघा राम काय आहे? राम श्यामला म्हणाला. राम श्यामला म्हणाला. राम काय? श्यामला म्हणाला, तू माझ्या वडिलांचे म्हणजे रामचे वडील. इथे कोण येईल? वडील. रामचे वडील. वडिलांच्या पत्नीच्या म्हणजे हे दोघं कोण झाले? पती पत्नी झाले. वडिलांच्या पत्नीच्या मुलीचा इथे कोण येईल? मुलगी. राम श्यामला आपण खाली दाखवू. इथे कोण येईल? मुलगी. मुलगीचा मुलगा आहे. काय सांगितलं त्यांनी? मुलीचा मुलगा आहे. कोण? श्याम. तर त्यांनी शेवटी काय विचारलंय? मग रामचा श्याम कोण? मग रामचा श्याम कोण लागेल? बघा हे दोघं कोण झाले मित्रांनो? पती पत्नी झाले. मग हे त्यांचे दोघं कोण? राम आणि ही त्यांची मुलगी आहे. मग हे दोघं कोण झाले? बहीण भाऊ झाले. कोण झाले? बहीण भाऊ. बहिणीच्या मुलाला काय म्हणत असतात मित्रांनो? भाचा म्हणत असतात. काय? बहिणीच्या मुलाला भाचा असं म्हणत असतात. मग राम श्यामचा कोण लागणार आहे? भाचा लागणार आहे. कोण लागणार आहे? भाचा. पर्याय क्रमांक बी. समजलं? बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. अली बालाचा भाऊ आहे. काय? अली बालाचा भाऊ आहे. कलू अलीचे वडील आहेत. दामू नीलाचा भाऊ आहे. नीला बालाची मुलगी आहे. तर दामूचे काका दर्शवणारा पर्याय निवडा. काय सांगितलं त्यांनी? दामूचे काका दर्शवणारा पर्याय निवडा. अलीचा बाला. बालाचा भाऊ कोण आहे? अली. बालाचा भाऊ कोण आहे? अली. अली भाऊ आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय दाखवलं आपण? प्लस दाखवतो. काय झाला? पुरुष. इथे कोण येईल? बाला. बालाचं जेंडर माहितीये का आपल्याला? तो मेल आहे का फिमेल आहे? नाही. कलू अलीचे वडील आहेत. कलू जे आहे ते काय? अलीचे वडील आहेत म्हणून ते काय वरती दाखवले. कल्लू हे अलीचे वडील आहेत. वडील म्हणजे कोण झाले ते? स्त्री पुरुष झाले म्हणून त्याच्या डोक्यावरती काय दाखवलं आपण? प्लस दाखवलं.
दामू नीलाचा भाऊ आहे. दामू काय नीलाचा भाऊ आहे. अजून आपला दामू आणि नीला भेटले नाही म्हणून आपण पुढे जाऊया. नीला बालाची मुलगी आहे. नीला जी आहे ती काय मित्रांनो बालाची मुलगी आहे. नीला जी आहे ती काय बालाची मुलगी आहे. आणि नंतर काय मुलगी म्हणून डोक्यावरती काय दाखवणार आपण मायनस इथे प्लस इथे प्लस नीला आणि इथे काय होतं मित्रांनो दामू नीलाचा भाऊ आहे. इथे कोण येईल मग दामू कोण आहे नीलाचा भाऊ आहे. भाऊ म्हणजे काय तो पुरुष झाला म्हणून त्या डोक्यावरती काय दाखवलं आपण प्लस दाखवलं. तर दामूचे काका दर्शवणारा पर्याय निवडा. काय दामूचे काका दर्शवणारा पर्याय निवडा. बघा मित्रांनो ही कोण आहे स्त्री एक का पुरुष आपल्याला माहिती आहे का नाही. इकडे कोण दिलेला आहे भाऊ दिलेला आहे. ही जर स्त्री स्त्री असेल तर मग तो तिचा भाऊ लागेल. मग हे त्यांचे कोण लागतील अली हे त्यांचे मामा लागतील. कोण लागतील मामा. मग त्यांनी काय सांगितलंय काका दर्शवणारे पर्याय निवडा. जर इथे पुरुष राहिला असता तर आपल्याला जेंडर माहिती का नाही. म्हणून इथे काय येईल बालाचे लिंग माहिती असायला हवे होते. जर बालाचं लिंग माहिती राहिलं असतं तर मग आपल्याला काय दामूचे काकाच दर्शवता आले असते. पण आपल्याला बालाचं जेंडर माहिती का मित्रांनो नाही. म्हणून आपण इथे काय पर्याय सांगणार आहेत बालाचे लिंक माहिती असायला हवे होते. जर बालाचं लिंक माहिती राहिलं असतं मित्रांनो तर मग आपल्याला पर्याय करायला काय सोपं गेलं असतं. जर इथे स्त्री राहिली असती एक्झाम्पल सांगते मित्रांनो इथे जर स्त्री राहिली असती तर मग हे दोघं बहीण भाऊ झाले. तर मग बहिणीचा मुलगा कोण लागेल भाचा लागेल. काय सांगितलं त्यांनी काका सांगितलेलं. आणि जर इथे पुरुष राहिला असता तर मग त्यांचे काका अली आले असते. पण आपल्याला फिक्स माहिती आहे का तो कोण आहे असं बाला स्त्री आहे का पुरुष आहे. म्हणून आपण काय सांगितलं त्याचं बालाचे लिंक आपल्याला बालाची लिंक माहिती असायला हवे होते मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा शरयू आणि रितिका या जुळव्या बहिणी आहेत. रोहन हा शरयूचा भाऊ आहे. अनामिका ही रोहनची पत्नी आहे. मनविता ही रितिकाची आई आहे. आलोक हा शरयूचा पती आहे. अनामिका मानविताच्या पतीशी काय नाते आहे. काय सांगितलं त्यांनी अनामिकीचे मनविताच्या पतीशी काय नाते आहे. सून कन्या बहीण आणि काय कझिन आहे. मग बघा मित्रांनो काय नातं येईल त्यांचं वालं शरयू आणि रितिका कोण आहेत या दोघं बहिणी आहेत. कोणत्या जुळव्या बहिणी आहेत. शरयू कोण आहे आणि रितिका कोण आहे दोघं स्त्री आहेत. म्हणून त्याच्या डोक्यावरती काय दाखवलं आपण मायनस दोघं जुळव्या बहिणी आहेत. रोहन हा शरयूचा भाऊ आहे. शरयूचा भाऊ कोण आहे रोहन भाऊ आहे म्हणून तो कोण झाला पुरुष. म्हणजे डोक्यावरती काय दाखवलं मित्रांनो प्लस दाखवलं. शरयूचा भाऊ आहे. अनामिका ही रोहनची पत्नी आहे. रोहनची पत्नी कोण आहे अनामिका. इकडे कोण येईल मग अनामिका. दोघं काय झाले ते पती पत्नी झाले. अनामिका ही रोहनची पत्नी आहे. हे म्हणून त्याच्यात काय दाखवलं आपण ती डबल लाईन दाखवली. दोघं काय आहेत पती पत्नी आहेत म्हणून त्यांच्यात काय दाखवलं आपण डबल लाईन दर्शवली मित्रांनो. नंतर काय आहे अनामिका ही रोहनची पत्नी आहे. मानविता ही रितिकाची आई आहे. मनविता जी आहे ती काय रितिकाची आई आहे. रितिकाची आई कोण आहे मनविता. आई म्हणून ती कोण स्त्री झाली म्हणून त्या डोक्यावरती काय दाखवणार मित्रांनो आपण मायनस दाखवणार. काय मायनस. आलोक हा शरीवचा पती आहे. आलोक जो आहे तो काय शरीवचा पती आहे. इकडे दाखवायला जागा नाही म्हणून मित्रांनो यांच्यात डबल लाईन दाखवते मी आणि इकडे खाली लिहून घेते आलोक. तुम्ही त्यांच्या समोरच दिले तरी चालेल. आलोक हा शरयूचा पती आहे. दोघं शरयू आणि आलोक कोण झाले दोघं पती पत्नी झाले. अनामिका अनामिकाचे मनविताच्या पतीशी काय नाते आहे. काय सांगितलं त्यांनी मनविताचा पती. इथे कोण येईल मनविताचा पती म्हणजे कोण हे दोघं पण पती पत्नी झाले म्हणून याच्यात काय डबल लाईन दाखवली आपण मनविता आणि पती. त्या पतीचं नाव दिलेलं नाहीये पण त्यांनी इथे उच्चार केलेला आहे मित्रांनो. तर अनामिकेचे तर मनविताच्या पतीशी काय नाते आहे. बघा या पतीचं हे कोण आहेत रितिका शरयू रोहन हे तिघं भावंड आहेत. या दोघं बहिणी आहेत आणि हा रोहन त्यांचा मुलगा आहे. मनविता आणि यांचा हा मुलगा आहे आणि शरयू आणि रितिका ही त्यांची मुलगी आहे. आणि रोहन ही अनामिका रोहनची पत्नी आहे. रोहनची पत्नी कोण आहे अनामिका.
मग त्यांची कोण लागेल? सून लागेल. कोण लागेल? सून. म्हणजे मनविताच्या पतीशी अनामिकेचं सून म्हणजे सूनचं नातं आहे. काय? सून. पर्याय क्रमांक ए. समजलं का मित्रांनो? परत एकदा रिपीट करून देऊ का? बघा, मनविता आणि पती हे दोघं कोण झाले? पती-पत्नी झाले. त्यांची मनविताला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्या मुलाचं लग्न झालेलं आहे. त्या मुलाचं पत्नीचं नाव काय आहे? अनामिका. मग त्यांनी काय सांगितलंय? मनविताच्या पतीशी अनामिकेचं काय नातं आहे? तर मग त्यांची ती कोण लागणार आहे? अनामिका सून लागणार आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय? मायाची आई हिंदू हिला गंगा आणि यमुना या 2 बहिणी आणि सागर हा भाऊ आहे. नवीन हा सागरचा मुलगा आहे. रश्मी ही नवीनची आई आहे. तर नवीनचे मायाशी नाते काय? बघा, मायाची आई कोण आहे? इंदू. मायाची आई कोण आहे? इंदू. आई म्हणून डोक्यावरती काय दाखवलं आपण? मायनस. इंदू हिला गंगा आणि यमुना या 2 बहिणी आहेत. इंदूला काय? गंगा आणि यमुना काय मित्रांनो? 2 बहिणी आहेत. म्हणजे त्या कोण झाल्या? स्त्री. म्हणून त्याच्या डोक्यावरती पण काय दाखवलं मित्रांनो मी? मायनसचं चिन्ह दाखवलं. गंगा आणि यमुना 2 बहिणी आहेत. म्हणजे त्याच्या किती? 3 बहिणी झाल्या. आणि सागर हा भाऊ आहे. त्यांना परत काय मित्रांनो? सागर हा काय? भाऊ आहे. म्हणजे ते काय? 4 भावंड आहेत. सागर हा भाऊ झाला. नवीन हा सागरचा मुलगा आहे. सागरचा मुलगा कोण आहे? नवीन. नवीन हा सागरचा मुलगा आहे. मुलगा आहे म्हणून डोक्यावरती काय दाखवलं मी? प्लस दाखवलं. रश्मी ही नवीनची आई आहे. नवीनची आई कोण आहे मित्रांनो? रश्मी. म्हणजे सागरची पत्नी कोण आहे? रश्मी. रश्मी हाय सागरची पत्नी कोण आहे? रश्मी. म्हणून त्या डोक्यावरती काय दाखवलं? मायनस दाखवलं. इथे जे डबल लाईन आहे मित्रांनो. इथे काय आहे? डबल लाईन. सागर आणि रश्मी काय हे दोघं पती-पत्नी आहेत. त्यांचा मुलगा कोण आहे? नवीन. तर नवीनचे मायाशी नाते काय? काय सांगितलं त्यांनी? नवीनचं मायाशी नाते काय? बघा, इंदू, गंगा, यमुना, सागर हे तिघं काय झाले? 4ही भावंड झाले. तर सागरचा मुलगा कोण आहे? नवीन आणि इंदूची मुलगी कोण आहे मित्रांनो? माया. तर मायाचा मामा कोण आहे? सागर. सागर कोण आहे? मायाचा मामा आहे. तर तो कोण लागेल? माया त्याची कोण लागेल नवीनची? नवीन म्हणजे माया ही कोण लागेल? मामेभाऊ लागेल. कोण लागेल? मामेभाऊ. मायाचा नवीन कोण लागेल? मामांचा मुलगा म्हणजे काय मित्रांनो? मामेभाऊ. काय? मामांच्या मुलाला काय म्हणत असतो आपण? मामेभाऊ असं म्हणत असतो. पर्याय क्रमांक बी. समजलं? इंदू, गंगा, यमुना आणि सागर हे काय? 4ही भावंड आहेत. सागरची पत्नी कोण आहे? रश्मी. सागरला आणि रश्मीला एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे मित्रांनो नवीन. तर त्यांनी काय विचारलंय? तर नवीनचे मायाशी नाते काय? काय नवीनचं मायाशी नातं आहे? तर माया ही नवीनची म्हणजे नवीन माया मामेभाऊ आहे. कोण आहे? मामेभाऊ आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. मामांच्या मुलाला मामेभाऊ असं म्हणत असतात. सी आणि ए या बहिणी आहेत. ए ही बी ची आई आहे. आर हा बी चा मुलगा आहे. डी हा सी चा मुलगा आहे. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे ते आपल्याला सांगायचंय मित्रांनो. बघा, सी आणि ए काय मित्रांनो या बहिणी आहेत. सी आणि ए काय आहेत? दोघं बहिणी आहेत म्हणून त्याच्यात काय आपण सिंगल लाईन दाखवली. दोघं बहिणी आहेत म्हणून त्याच्या डोक्यावर काय मायनस दाखवलं. ए ही बी ची आई आहे. ए जी आहे ती काय? बी ची आई कोण आहे? ए आहे. बी ची आई कोण आहे? ए आहे. आपल्याला बी माहिती नाहीये स्त्री आहे का पुरुष आहे म्हणून आपण काही तिथं दर्शवलं नाही मित्रांनो. बघू पुढे. आर हा बी चा मुलगा आहे. बी चा मुलगा कोण आहे? आर. बी ला एक मुलगा आहे. तो कोण आहे? आर. मुलगा आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय दाखवलं मित्रांनो? प्लस दाखवलं. डी हा सी चा मुलगा आहे. डी जो आहे तो काय? सी चा मुलगा आहे. मुलगा आहे म्हणून डोक्यावरती काय दाखवलं आपण? प्लस दाखवलं. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे ते सांगायचंय. बघा मित्रांनो. आता इथं काय? डी चं जेंडर माहितीये, सी चं माहितीये, ए चं माहितीये, बी चं माहिती आणि आर चं माहितीये. बघा, बी व डी हे चुलत भाऊ आहेत. काय सांगितलं त्यांनी? बी आणि डी हे दोघं चुलत भाऊ आहेत का? बघा मित्रांनो. सी आणि ए दोघं बहिणी आहेत. काय आहेत?
दोघं बहिणी. जर तिथे दोघं भाऊ राहिले असते, तर काय म्हटलं असतं आपण त्यांना चुलत भाऊ म्हटलं असतं. पण आपल्याला इथे जेंडर माहिती आहे का बीचं? स्त्री आहे का पुरुष आहे? नाही. म्हणून आपण चुलत भाऊ सांगू शकतो का? नाही. आणि जुळतच नाही विचारणार. वरती दोघं बहिणी आहेत. बहिणीच्या बहिणीच्या मुलाला काय म्हणतो आपण? मावस भाऊ म्हणतो. काय? बहिणीच्या मुलाला मावस भाऊ म्हणतो. पण आपल्याला बीचं जेंडरच माहिती नाही, तर मग आपण काय ठरवणार आहे का तिथं, की तो कोण आहे असं? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष पण काय आहे? अयोग्य आहे. दुसरं काय? बी व डी हे मावस भाऊ आहेत. आता आपल्याला बीचं जेंडरच माहिती नाही, ते मुलगा आहे का मुलगी आहे, तर मग आपण मावस भाऊ कशावरून सांगू शकतो मित्रांनो? ते पण काय आहे? अयोग्य आहे. या गटात फक्त 3 स्त्रिया आहेत. बघा, या गटात 1-2 स्त्री आहे. पण बीचं जेंडर माहिती का ती स्त्री आहे का पुरुष आहे? माहिती आहे का? नाही. मग आपण सांगू शकतो का या गटात 3 स्त्री आहेत असं? नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? तिसरा पर्याय पण काय आहे? अयोग्य आहे. मग इथे काय आहे? एकही विधान निश्चित खरे नाही. चौथा पर्याय काय आहे? योग्य आहे. काय? एकही विधान काय मित्रांनो? निश्चित खरे सांगता येत नाहीये मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला लाजू नका. लाईक जोरदार झाले पाहिजे. जर एचा जर ए हा बीचा एकुलता एक मुलगा आहे, सी आणि डी हे एचे आजी-आजोबा आहेत व डी ही बीची आई आहे, तर सीचे एशी काय नाते आहे? काय सांगितलं त्यांनी? सीचं एशी काय नाते आहे? पर्याय आहे चुलत भाऊ, आजोबा, वडिलांचा भाऊ आणि आई. बघा मित्रांनो, आपण डायग्राम काढून घेऊ. ए हा बीचा एकुलता एक मुलगा आहे. बीचा एकुलता एक मुलगा कोण आहे? ए आहे. बीचं जेंडर माहिती का आपल्याला? नाही. ए कोण आहे? मुलगा आहे. म्हणून आपण त्याच्या डोक्यावरती काय दाखवलं? प्लस दाखवलं. सी आणि डी हे एचे आजी-आजोबा आहेत. सीचे आजी-आजोबा कोण आहेत? सॉरी, एचे आजी-आजोबा कोण आहेत? सी आणि डी आहेत. एचे आजोबा कोण आहेत? सी आणि डी. म्हणून त्यांना काय वरती दाखवलं. सी आणि डी काय झाले ते? आजी-आजोबा झाले आहेत व डी ही बीची आई आहे. काय सांगितलं त्यांनी? डी ही बीची आई आहे. बीची आई कोण आहे? डी. म्हणजे काय येईल तिथे? मायनस येईल आणि सी कोण येईल? प्लस येईल. म्हणजे हे दोघं कोण झाले? पती-पत्नी झाले. सी कोण आहे? आजोबा आहे आणि डी कोण आहे? आजी आहे. तर सीचं एशी काय नाते आहे? काय सांगितलं त्यांनी? सीचं एशी काय नातं आहे? बघा मित्रांनो, बीचा मुलगा कोण आहे? ए. हे एचे कोण झाले? आजी-आजोबा झाले. तर मग एचं काय लागतील? सी हे आजोबा लागतील. कोण लागतील? आजोबा. कोण? वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात मित्रांनो? आजोबा असे म्हणत असतात. काय? वडिलांच्या वडिलांना आजोबा असे म्हणत असतात. पर्याय क्रमांक बी. समजलं? जायचं पुढे बघा मित्रांनो. काय नेक्स्ट क्वेश्चन. रुपालीला 2 बहिणी व 1 भाऊ आहे. भावाचे नाव आकाश आहे, तर आकाशला बहिणी किती? काय सांगितलंय? रुपालीला 2 बहिणी व 1 भाऊ आहे. भावाचं नाव काय आहे? आकाश आहे. तर आकाशला बहिणी किती? बघा, रुपाली आहे. रुपालीला किती बहिणी आहेत मित्रांनो? 2 बहिणी आहेत. किती? 2 बहिणी आणि 1 भाऊ. इथं कोण येईल? 2 बहिणी आहेत म्हणून आपण त्यांची नावं माहिती नाही म्हणून आपण इथं सिस्टर लिहून टाकू. आणि भावाचं नाव काय आहे? आकाश आहे. तर आकाशला बहिणी किती आहेत? हे चारही काय झाले मित्रांनो? भावंड झाले. रुपाली, या दोघं बहिणी आणि आकाश. तर मग त्यांनी शेवटी काय विचारले? आकाशला बहिणी किती? ही बघा, रुपाली 1, ही 2 आणि ही 3. म्हणजे आकाशला किती बहिणी आहेत? 3 बहिणी आहेत. किती बहिणी आहेत आकाशला? 3. पर्याय क्रमांक डी. समजलं मित्रांनो? जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. ए आणि बी ही दोन्ही केची अपत्ये आहेत. काय आहेत? ए आणि बी ही केची 2 अपत्ये आहेत. बी हा केचा मुलगा आहे, परंतु ए हा केचा मुलगा नाही. तर ए आणि बीचे नाते काय? काय सांगितलं त्यांनी? ए आणि बीचं नातं काय? पर्याय काय सांगितलाय? मुलगी व वडील, मुलगा व वडील, पती व पत्नी, भाऊ, बहीण, भाऊ. बघा मित्रांनो, आधी डायग्राम काढून घेऊ. ए आणि बी का ही दोन्हीही केची अपत्ये. केची अपत्ये कोण-कोण आहे? ए आणि बी. ए आणि बी काय? केची अपत्ये आहेत. बी हा केचा मुलगा आहे. काय सांगितलं त्यांनी? बी जो आहे तो काय? केचा मुलगा आहे. त्याचं जेंडर काय? फिक्स आहे. बी हा
मुलगा आहे केचा. पण काय सांगितलं त्यांनी ए हा केचा मुलगा नाही. मुलगा नाही मग ती कोणती मित्रांनो? स्त्री येईल की नाही? म्हणजे ती कोण येईल? मुलगी येईल. कोण येईल? मुलगी येईल. केला 2 अपत्य आहेत. काय सांगितलं त्यांनी? केला 2 अपत्य आहेत. ए आणि बी हे त्यांचं नाव आहे. बी हा मुलगा आहे. ए हा मुलगा नाही. तर मग कोण येईल ती? मुलगी येईल. केची कोण येईल ती? मुलगी. मग शेवटी त्यांनी काय विचारलं? त्यांनी क्वेश्चन ए आणि बीचे नाते काय? मग हे दोघं कोण झाले मित्रांनो? ए आणि बी बहीण-भाऊ झाले. कोण झाले? बहीण-भाऊ. ए कोण आहे? बहीण आहे आणि बी कोण आहे? भाऊ आहे. मग दोघांचं नातं काय आहे? बहीण-भावाचं आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक डी. समजलं? जायचं मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. लाईक केलं तर आम्हाला काय मित्रांनो एनर्जी येत असते. समजलं? बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? डी हा केचा भाऊ आहे. यम ही केची बहीण आहे. आर हे डीचे वडील आहेत. आणि यस ही यमची आई आहे. तर केचे आरशी नाते काय? काय सांगितलं त्यांनी? तर केचं आरशी नातं काय आहे? बघा डी हा केचा भाऊ आहे. केचा भाऊ कोण आहे? डी. आपल्याला डीचं जेंडर माहिती आहे. पण केचं माहिती आहे का मित्रांनो? नाही. यम ही केची बहीण आहे. यम जी आहे ती काय? केची बहीण आहे. काय? यम जी आहे ती केची कोण आहे? बहीण आहे. काय सांगितलं त्यांनी? यम ही केची बहीण आहे. केची बहीण कोण आहे मित्रांनो? यम आहे. आर हे डीचे वडील आहेत. आर जे आहेत ते काय मित्रांनो? डीचे वडील आहेत. डीचे वडील कोण आहेत? आर. वडील आहेत म्हणून त्याच्या डोक्यावरती काय येणार आहे मित्रांनो? प्लस येणार आहे. आणि यस ही यमची आई आहे. यस जी आहे ती काय मित्रांनो? यमची आई आहे. म्हणजे हे तिघं काय? बहीण भावंड आहेत मित्रांनो. म्हणून ते वरती काय येतील दोघं? पती पत्नी येतील. कोण येतील? पती पत्नी येतील. आर हे डीचे वडील आहेत आणि यस ही यमची आई आहे. यस ही यमची आई आहे. म्हणजे हे दोघं कोण झाले? पती पत्नी झाले. तर केचं आरशी नातं काय? काय सांगितलं त्यांनी? केचं आरशी नातं काय? बघा मित्रांनो, त्यांनी केचं जेंडर दिलेलं आहे का इथे? तर स्त्री आहे का पुरुष आहे? तर मग आपण कसं काय सांगणार की ते त्यांचं मुलगा आहे किंवा मुलगी आहे असं सांगू शकतो का? नाही. हे डी काय आहे? मुलगा आहे. यम कोण आहे? मुलगी आहे. पण केचं जेंडर माहिती आहे का आपल्याला? मुलगा आहे का मुलगी आहे? नाही. म्हणून आपण इथे पर्याय काय सांगू शकतो? माहिती अपूर्ण आहे. काय? माहिती अपूर्ण आहे. जर केचं जेंडर माहिती राहिलं असतं जर तिच्या डोक्यावरती मायनस राहिला असता, तर मग ती त्यांची कोण आली असती? मुलगी आली असती. किंवा तिच्या डोक्यावरती जर प्लस राहिला असता मित्रांनो, तर मग ती कोण आली असती? मुलगा आला असतं. पण त्याच्या डोक्यावरती प्लस किंवा मायनस आहे का? नाही. म्हणजे मग ती काय आहे? माहिती अपूर्ण आहे मित्रांनो. बघा, जेव्हा प्लस आणि मायनसचा सिम्बॉल दिला मित्रांनो, तर आपल्याला क्वेश्चन काय कमीत कमी वेळेत सॉल्व्ह होतोय की नाही? म्हणून काय प्लस आणि मायनसचा सिम्बॉल द्यायचा आहे मित्रांनो. जर तुम्ही डायरेक्ट डी, के, एम लिहिलं तर परत तुम्हाला काय रिपीट क्वेश्चन रीड करावं लागेल. मग जर प्लस आणि मायनसचा सिम्बॉल दिलं, तर आपलं काय कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह होतंय मित्रांनो. समजलं? ही ट्रिक आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, झाले मित्रांनो आपले क्वेश्चन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक